रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मेडेखार येथे वर्षानुवर्ष स्थानिक हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। यासाठी बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी याची देही याची डोळा पाहण्यासाठी व ताजियाचे दर्शन घेण्यासाठी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सहकुटुंब मित्रपरिवारांसह हजेरी लावून मोठ्या भक्तिभावाने मोहरम निमित्ताने पीर बाबांच्या ताजियाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेडेखार ग्रामस्थांनी पिंट्या गायकवाड यांचा सत्कार करत नाचणाऱ्या पहिल्या फळीचा मान दिला असता त्यांनीही मान स्वीकारत मोहरम ताजियाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला। मोहरम साजरा करणाऱ्या हिंदू मुस्लिम समाजातील ज्येष्ठांकडून मोहरम साजरा करण्याची आख्यायिका व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने मोहरम करत असल्याचे चित्र अत्यंत भावनाशील दिसून आले। हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरम सणाच्या शुभेच्छा देताना पिंट्या गायकवाड, ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड, नदीम अत्तार, कृष्णा जेते व मित्र परिवारांसह इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। मेडेखार येथील स्थानिक ग्रामस्थ हरिचंद्र म्हात्रे यांनी मोहरम सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्र साजरा करण्याच्या परंपरेची झालेली सुरुवात याबाबत माहिती देताना सांगितले, सर्व समाजातील ग्रामस्थ 200 वर्षापासून मोहरम हा सण साजरा करण्यात येतोय याबद्दलची माहिती दिली। हा सण साजरा करण्यासाठी मेडेखार गावासह पंचक्रोशीतील सर्व समाजातील ग्रामस्थ, नातेवाईक व अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भाविक यावेळी दर्शनासाठी व पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात। 10 दिवस चालणाऱ्या मोहरम सणात श्रीगाव नागोठणे येथील मुस्लिम बांधव फतिया देण्यासाठी येतात। या ठिकाणी पीर बाबा भक्तांच्या नवसाला पावत असल्याचे दिसून आल्याचे काही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली। त्यामुळे या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येऊन अथवा जिथे असतात तिथूनच पीर बाबांच्या नावाने देवाकडे गाराणे मांडतात आणि पीर बाबांनी गाराणे पूर्ण केल्यानंतर त्यांचे नवस मोहरमच्या दिवशी पीर बाबांच्या मंदिरात येऊन ते पूर्ण करण्यासाठी येतात। शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बाबांच्या स्वारीवर पावसाप्रमाणे पेढे उडविले जातात। उडविलेले पेढे गोळा करण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड असते। नवसामध्ये कोंबडा, बोकड, पेढे, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, फळांची तुळा, गुळांची तुळा अशा अनेक प्रकारचे सांगितलेले नवस भाविक पूर्ण करतात। यानंतर दुपारी 2:30 वाजता गावामधून वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढून संध्याकाळी सूर्यास्तानंतर ताजियाचे विसर्जन करण्यापूर्वी 2 मिनिटे स्तब्ध राहून स्वर्गवासी झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर, अलिबाग। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।